मोठे धोंडे आणि दगड पाहिजे. बोला. हॅलो. दगडावरचं रामनाम हे वाल्मिकी रामायणात नाही. तरंगणारा सेतू, तरंगणारे दगड हे डोक्यातनं काढून टाका. तरंगणारा सेतू नव्हताच, तो प्रॉपर इंजिनियर्ड सेतू आहे. प्रॉपर फिलअप करून प्रचंड मोठे धोंडे, प्रचंड मोठे दगड, शिळाच्या शिळा समुद्राच्या कोंबल्या आणि त्यांना प्रॉपर बांधणी केलेली आहे. इंजिनियरने बांधावा एखादा ब्रिज तसं का? कारण तो समुद्राचं प्रेशर घेतलं पाहिजे. तुम्ही मोठ्यानंतर लक्षात येईल, वॉटर प्रेशर तेवढं हाय असतं. तो कसा बांधला सेतू? वर्णन असं करतात वाल्मिकी ऋषी की दोघ जण इथून तिथे उड्या मारून गेले आणि दोऱ्यासारख्या धरल्या होत्या. म्हणजे एका रांगेत सेतू बांधला गेला पाहिजे. तो 10 योजन रुंद आणि 100 योजन लांब बांधलेला होता. पहिल्या दिवशी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो 10 योजन रुंद आणि 100 योजन लांब बांधण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये पहिल्या दिवशी 14 योजन बांधून झाला सेतू. दुसऱ्या दिवशी 20, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22 आणि 5व्या दिवशी 23 योजन सेतू बांधला आणि सेतू पूर्ण झाला. 5 दिवसामध्ये तो राम सेतू बांधलेला आहे. 10 योजन रुंद. आता 1 योजन म्हणजे साधारण 8 किलोमीटर, म्हणजे 10 योजन म्हणजे किती झाला? 80 किलोमीटर ब्रेडथला आहे तो आणि 800 किलोमीटर लांब आहे तो. आता 8 हा आकडा अप्रॉक्सिमेट आहे. काही 8, काही जण 12, काही जण 13 म्हणतात, पण लेट्स कन्सिडर 8. लक्षात येते सगळ्यांच्या? सो तो विड्थला किती आहे? कारण सेना खूप आहे. आपले हायवे कसे असतात? 2 ट्रॅक 3 ट्रॅक एवढेच असतात की नाही एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला 3 ट्रॅक म्हणजे 6 लेन्सचे असतात किंवा 8 लेन्सचे असतात. कळतंय का सगळ्यांना? 8 लेन्सचे हायवे असतात. हे 80 किलोमीटर आहे, म्हणजे किती लेन्स झाले बघा. पण एवढा का बांधला? कारण अफाट वानर सेना आहे, खूप खूप मोठी सेना आहे आणि ही सगळी सेना चालायला लागते. मध्यभागी प्रभू रामचंद्र आहे, हनुमंताच्या पाठीवर बसले. लक्ष्मण अंगदाच्या पाठीवर बसलाय. कळतंय सगळ्यांना? आणि मग अशी सगळी सेना जाते आणि ती तिथल्या लंकेवर सगळी वानरांचा तळ पसरतो. ह्यूज मोठ्या प्रमाणात वानर सेना तिथे बसते. रावण वर जातो, तिथे गोपूर असतो, म्हणजे उंच वॉच टॉवर असतो की ना, उंचच्या उंच, तशा तिथे जाऊन तो बघतो. आणि बघत असताना घडतं असं, सुग्रीवाची आणि रावणाची नजरेला नजर लागते. म्हणजे सुग्रीव रावणाकडे बघतो, रावण सुग्रीवाकडे बघतो. सुग्रीवाला राग येतो प्रचंड आणि तो तिथून जी उडी मारतो ती डायरेक्ट गोपुरावर जातो. आणि गोपुरावर गेल्यानंतर रावण आणि सुग्रीव यांचं घनघोर मुष्टियुद्ध सुरू होतं, रेसल फाईट. एकमेकाला धरतायत, आपटतायत, फोडतायत, बुद्धे मारतायत, लाथा घालतायत. रावण पण प्रचंड सामर्थ्यशाली आहे आणि सुग्रीवात पण प्रचंड ताकद आहे. दोघंही मागे हटण्याचं काही हेच ना, दोघं एकमेकांवर युद्ध करतायत, आपटतायत, धोपटतायत, प्रचंड चालू आहे. शेवटचा क्षण असा येतो की ज्या वेळात रावण सुग्रीवाला दाबतो, त्याचा श्वास गुदमरेल की काय असं वाटतं, तेव्हा सुग्रीव कसं तरी निसटतो आणि उडी मारून परत रामाच्या आपल्या इथे येऊन थांबतो. सगळ्या सेनेला एवढा आनंद होतो, आपल्या राजाने समोरचा जो मुख्य राजा आहे त्याला बेदम मारलाय. त्यामुळे सगळी वानर सेना खुश होते. पण रामचंद्र सांगतात हे धाडस साफ चुकलं, हे आपल्या युद्धशास्त्राला धरून नाही, ते साफ चुकतंय असं प्रभू सांगतात. त्याच्यानंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू होतं. कसं युद्ध होतं, काय केलं जातं? त्याच्या आधी, युद्ध सुरू करण्याआधी अंगद जो आहे त्याला शेवटचा एक ट्राय करायला म्हणून रामचंद्र पाठवतात. पहिल्यांदा कोण जाऊन आलंय? मारुतीराय. त्याने सांगून झालं रावणाला, पण रावणाने काय ऐकलं नाही. म्हणून आता अंगदाला पाठवतात आणि अंगद रावणाला जाऊन सभेमध्ये समजावून सांगतो की बाबा रे, तू जे करतोयस ते चुकीचं आहे, तुला शेवटचा पर्याय देतो, लास्ट चान्स. लास्ट चान्स काय? तू सीतेला परत कर, नाहीतर युद्ध अटळ आहे आणि युद्ध जर झालं तर तुझ्या सगळ्या कुटुंबासह तुझा नाश निश्चित आहे. हे रावण ऐकत नाही. रावण अंगदावरच हल्ला करायला सांगतो. अंगद जोरात दांड दिशी उडी मारतो. त्याच्या त्या भाराने सगळा प्रासाद जो असतो तो खचतो. म्हणजे त्याचं जे कोर्ट असतं की नाही,
ते सिंहासन आणि सगळंच्या सगळी सभा, राजसभा ती अशी खचते सगळी, अंग तुडतो आणि रामाची देऊन सांगतो, प्रभो मी सांगायचा प्रयत्न केला पण रावण ऐकत नाही. तेव्हा प्रभू आज्ञा देतात की आता युद्ध सुरू करायचं आणि मग प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू होतं. धुमाकूळ असतो युद्ध म्हणजे. आता थोडं लक्ष द्या, रावणाची जी सेना आहे ती राक्षस सेना आहे, कळतंय सगळ्यांना? आणि ही सगळी जी सेना आहे रामाकडची ती वानर सेना आहे. राक्षसांकडे सगळ्या प्रकारची शस्त्र आहेत, म्हणजे तलवार आहे, खड्ग आहे, भाले आहेत, भाता आहे, धनुष्यबाण आहे, गदा आहे, शक्ती आहे, चक्र आहे, वेगवेगळी अवजारं आहेत सगळी. वानरांकडे कुठली अवजारं होती तर वाल्मिकी ऋषी म्हणतात त्यांच्याकडे सर्वात महत्वाचा अवजार म्हणजे नख, दात, शेपूट, धोंडे म्हणजे दगड आणि वृक्ष, झाड. रावतीच वानर सेना जायची, दिसणारं एखादं झाड उपटायचं आणि ते घेऊनच राक्षसांच्या अंगावर जायचं. म्हणजे ह्यांना काही लागायचंच नाही, उचल झाड की फेक त्याच्या अंगावर बस. म्हणजे त्या वानर सेनेने ना राक्षसांना बदडून मारलेलं आहे, नुसतं नाही सोडलं. आणि हे सगळं झालं की मुष्टियुद्ध आहे, परत हात आहे, धरायचे आणि आपटायचे. पण राक्षस सेना सुद्धा कमी नव्हती, त्यांच्याकडे शस्त्र आहे, धारदार शस्त्र आहे. ते अनेक वानरांना सुद्धा अटॅक करत असत. अनेक वानर जखमी होत, अनेक वानर यमसदनाला जात म्हणजे मरून जात असत. त्याप्रमाणे राक्षसही मरून जात होते. किती युद्ध घनघोर झालं, काही कोणाला दिसत नव्हतं. रात्रंदिवस युद्ध चालत होतं. येस, बरेच दिवस चाललेलं आहे युद्ध. राक्षस शहाणे नाहीत आणि शहाणा जो नाही मनुष्य ना त्याच्याशी शहाण्याप्रमाणे फाईट करून चालत नाही, त्याच्याशी वेडेपणानेच फाईट करावे लागते. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, टू किल अ मॉन्स्टर यू रिक्वायर अ मॉन्स्टर. कळलं का अर्थ त्याचा? म्हणजे राक्षस हे निर्दयी आहेत, मनुष्य भक्षण करणारे आहेत, नीतिमत्ता न मानणारे आहेत, न्यायाने न जाणारे आहेत. त्यांच्याशी युद्ध पण तसंच करायला लागतं. बरोबर आहे? हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. तर आता ती जी राक्षस सेना आणि वानर सेना यांच्यामध्ये जे तुंबळ युद्ध सुरू झालं, रावण, प्रहस्त, त्याच्याकडचे अनेक मोठे मोठे वानर राक्षस वीर सगळी सेना घेऊन बाहेर आले आणि रामचंद्रांच्या इथले पण सगळे राक्षस वानर वीर त्यांच्यावर तुटून पडले. कोणाकोणावर कोण कोण तुटून पडले याची मोठी यादी आहे, पण आपल्याला तिकडे जायचं नाहीये. खूप मोठं युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये एक एक दिवस पुढे जात होता. रावणाची सेना परत जात असे लंकेमध्ये. एकदा असं घडलं की इंद्रजित पुढे आला. आता इंद्रजित हा मायावी आहे. त्याने काय केलं, त्याचा जो रथ होता ना तो ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित केला, तो अजेय झाला आणि तो आकाशात उडाला. आणि ढगांच्या आड राहून, म्हणजे दिसतच नाहीये, नुसता बाणांचा पाऊस पाडायला लागला. त्याने विषारी बाण सगळे सोडायला सुरुवात केली. म्हणजे सर्पासारखे बाण येऊन पडत होते, सर्पच पडायला लागले सगळे. तर त्यामुळे ते सगळेच्या सगळे बेशुद्ध पडायला लागले, राम आणि लक्ष्मण. आणि सगळी वानर सेना सर्पपाशात बद्ध झाली. वानर सेना काही अजून मोठ्या प्रमाणात शिल्लक होती, ती सगळीच्या सगळी भोवती जमली आणि विचार करायला लागले, राम आणि लक्ष्मण दोघं जर सर्पास्त्राने बंद झाले आणि ते बेशुद्ध होऊन पडले तर आपण पुढे करायचं काय? एवढ्या वेळामध्ये स्वर्गातून गरुड तिथे येतो. गरुड माहिती असेल, प्रचंड ताकद आहे. गरुडाचं आणि सर्पाचं अगदी क्रॉस आहे. गरुड येता क्षणी सर्प सगळे नाहीसे होतात, त्यामुळे सर्पास्त्राचा परिणाम पण नाहीसा होतो आणि राम आणि लक्ष्मण दोघे उठून उभे राहतात आणि परत वानर सगळे सतेज होतात. हे झालं एकदा. दुसऱ्या प्रसंगाच्या वेळी असाच इंद्रजित परत येतो. हे लक्ष आहे का सगळ्यांचं? 1 2 3 4. दुसऱ्या प्रसंगाच्या वेळी इंद्रजित इतका भडीमार करतो
की सगळी सेना खाली पडलेली असते, सगळी सेना. त्या वेळामध्ये फक्त 2 जण शुद्धीवर असतात, फक्त 2 जण. राम आणि लक्ष्मण सुद्धा पडलेले असतात. तुला मी विचारलंय, उठायचं आणि मागे जायचं. 2 जण शिल्लक असतात, पण तुझ्याकडे तू पाठ नाही केलं, तुला पाठ करायला सांगितलं. तर जांबवान आणि हनुमान नाही, विभीषण हनुमान त्या बाणांच्या पावसामध्ये जिवंत असतात, मेल्यासारखे झालेले असतात, मेलेले नसतात, मेल्यासारखे झालेले असतात. जांबवान जो असतो ना, त्याच्यामध्ये थोडासा त्राण असतो, किंचितसा. तो डोळे न उघडताच, डोळे उघडतही नाही तो, कारण तेवढा ताकदच नसते त्याच्याकडे. डोळे न उघडता डोळे बंद करूनच विचारतो कोण आहे. तो म्हणतो मी विभीषण आहे. तो विचारतो हनुमान जिवंत आहे का? तेव्हा जांबवान, तेव्हा विभीषण म्हणतो तू हे का विचारलंस, हनुमान जिवंत आहे का? तू असं हवं तो विचारायला की राम आणि लक्ष्मण जिवंत आहेत का, कारण ते मुख्य आहेत. तेव्हा जांबवान म्हणतो राम आणि लक्ष्मणापेक्षाही जर हनुमान जर जिवंत असेल, अजून तो शुद्धीवर असेल, तर आपण 100% युद्ध अजूनही जिंकू शकतो, सगळे पडले तरी. म्हणजे मारुतीचे काय सामर्थ्य आहे बघा. हे जेव्हा तो सांगतो तेव्हा हनुमान लगेच म्हणतो मी आहे इथे. मग आता काय करायचं, तर त्याला सांगतो तू द्रोणागिरी पर्वत घेऊन ये, असं सांगत नाही.